आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं तर या मनोरमा खेडकर यांच्या हातामध्ये पिस्तूल दिसतं आहे आणि या पिस्तुलाच्या साहाय्याने त्या शेतकऱ्यांना धमकावत आहेत। हा प्रकार काही महिन्यांपूर्वीचा आहे। पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यामध्ये धडवली नावाचं गाव आहे, ज्या गावामध्ये या खेडकर कुटुंबियांनी जमीन खरेदी केलेली आहे। ही जमीन खरेदी केल्यानंतर ज्या व्यक्तीकडून त्यांनी जमीन खरेदी केली त्या व्यक्तीच्या भावाच्या मालकीची जमीन देखील त्यांनी स्वतःच्या ताब्यामध्ये घेण्याचा किंवा त्या जमिनीवरती एका अर्थाने अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि यातून वाद सुरू झाला। हा सगळा प्रकार न्यायालयामध्ये पोहोचला। न्यायप्रविष्ट असताना त्या ठिकाणी जेव्हा या खेडकर कुटुंबांनी शेजारच्या शेतकऱ्यांची जमीन स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा हा सगळा वादाचा प्रसंग उद्भवला। मनोरमा खेडकर या बाउन्सर घेऊन, आपण या व्हिडिओमध्ये पाहतो आहोत, बाउन्सर घेऊन त्याचबरोबर पोकलेन मशीन घेऊन त्या ठिकाणी पोहोचल्या आणि त्यांनी त्या ठिकाणी ताबा मारण्याचा प्रयत्न केला। तेव्हा ज्यांची जमीन होती त्यांनी विरोध केल्यानंतर आपण पाहिलं तर या मनोरमा खेडकर यांनी पिस्तूल काढलेला आहे। ही अतिशय गंभीर बाब आहे। जमिनीचा निकाल जो काही लागेल तो न्यायालयामध्ये लागेल, परंतु अशा प्रकारे पिस्तूल काढणं आणि समोरच्याला धमकावणं हे अतिशय गंभीर आहे। ही गंभीर बाब या शेतकऱ्यांनी स्थानिक पोलिसांपर्यंत पोहोचवली, अगदी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत देखील पोहोचवली पोलीस दलातल्या, मात्र त्यांना कोणीही दाद दिली नाही, कारण वरून फोन येत होता आणि या दबावामुळे या शेतकऱ्यांना गप्प बसावं लागलं। यातील हे शेतकरी आपल्या सोबत आहेत, कुलदीप पासलकर नावाचे हे शेतकरी आहेत आणि त्यांच्यासोबत असलेले त्यांचे नातेवाईक, ज्यांची ही जमीन आहे, वडिलोपार्जित जमीन आहे, पिढ्यानपिढ्या ते या ठिकाणी राहत आलेत किंवा शेती करत आलेत। नक्की काय घडलं होतं त्या दिवशी जेव्हा हा सगळा प्रसंग समोर आला? त्या दिवशी आमचे काम गडी आहेत तिथं कामाला असतात आणि आमच्या घरातले लोक त्यांना यांनी येऊन हे केलं, धमकी दिली आणि मारहाण केली आणि त्यानंतरनं आम्हाला असं हे केलं की तुम्ही म्हणजे आम्ही घेतलेली जमीन आहे असं तसं। मग आम्ही म्हणलं ही आमची सामायिक जमीन आहे, वैयक्तिक त्यांची बी नाही आहे असं। मग ते सामायिक जमीन अजून काय हे नाही, त्यामुळे तुम्ही हस्तक्षेप आणि कोर्ट केस चालू आहे आमची आधीपासून, 2007च्या आधीपासून केस चालू आहे आमची। मग त्या केसमध्ये जेव्हा निकाल लागेल तेव्हा म्हणलं तुम्ही या, आधी तुम्ही हे नका करू असं आम्ही त्यांना हे सांगत होतो। पिस्तूल काढल्यानंतर काय झालं? पिस्तूल काढल्यानंतर ते म्हणले की आत्तापर्यंत 50 गेले, अजून 50 घालवाल आम्ही असं। त्यांचं आमच्याकडे अजून एक हे आहे, व्हिडिओ आहे आणि त्यांनी आम्हाला गेले म्हणजे पैसे ते म्हणतात आमचे आत्तापर्यंत 50 लाख गेलेत, अजून 50 गेले तरी चालतील, पण आम्ही बरोबर आहे म्हणतात। जसं आपण पाहतोय की एका आयएएस अधिकाऱ्याची पत्नी असून देखील अशा पद्धतीनं मुजोरी करणं, पिस्तूल काढून धमकावणं हे कोणाचा तरी वरदहस्त असल्याशिवाय शक्य होत नाही। आता डोक्यावर नेमका हात कोणाचा आहे हेही समोर यावं एवढीच आशा। मंदार, धन्यवाद दिलेल्या माहिती